विस्तार विशेष सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत आणि यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील राजकारण हे पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चांमधल्या द्वेषपूर्ण भाषणांवर कोर्टाची नाराजी, कोर्टाचे सरकारवर ताशेरे, विरोधकांचे फटकारे। सरकारची पद समजली, राऊतांचा निशाणा। कोर्ट सरकार विरोधात नाही, फडणवीसांचा दावा। राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमधल्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। यानंतर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। गेल्या 5-6 महिन्यांपासून जनता जे म्हणत होती तेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्र सरकारला नपुसंक म्हटलं। याच्यावरून या सरकारची पत काय आहे, या सरकारची प्रतिष्ठा काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आलं आणि काम करत आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे। केवळ संजय राऊतच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तरी सरकारनं आत्मपरीक्षण करावं असा टोला अजित पवारांनी लगावला। काल सुप्रीम कोर्टाने ह्या सरकारला नपुसक सरकार म्हटलेलं आहे। हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? जर सर्वोच्च व्यवस्थाच न्यायव्यवस्थेतली जर तशा प्रकारे म्हणायला लागली तर खरोखरीच ह्या सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे, पण विरोधक जे सांगतायत तसं न्यायालय बोललंच नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात नाही असा दावा फडणवीसांनी केलाय। मला असं वाटतं की कुठेही राज्य सरकारच्या विरुद्ध निर्णय दिलेला नाही, कुठेही कंटेम्प्ट सुरू केलेला नाही। जाणीवपूर्वक कुठला तरी वाक्य एखादं काढायचं आणि त्या संदर्भात बोलायचं। मला असं वाटतं हे जे बोलतायत यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, न्यायालय काय म्हणतं हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोक असं बोलतायत, त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही। एकंदरीतच राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमधून द्वेषपूर्ण भाषण होत असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे एक प्रकारे ही कथित लव जिहाद प्रकरणावरून होणाऱ्या राजकारणाला चपराक असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। एकूणच आता कोर्टानं फटकारल्यानंतर तरी धार्मिक द्वेषाला खतपाणी घालणारे हे मोर्चे थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।